नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लक्ष्मीपूजनासाठी कोणकोणतं साहित्य लागणार आहे हे सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. दिवाळीतील सर्वात महत्त्वाचा दिवस असतो लक्ष्मीपूजन आणि लक्ष्मीपूजनासाठी बऱ्याच साहित्याची जुळवाजुळव करावी लागते. आपण हे सर्व साहित्य आधीच एकत्र करून ठेवलं तर आपली ऐन वेळेस गडबड होत नाही. तर आता लक्ष्मीपूजनासाठी कोणकोणतं साहित्य लागणार आहे ते पाहूया. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे लक्ष्मीपूजनासाठी आपल्याला एखाद्या लक्ष्मीचा फोटो किंवा तुमच्याकडे शाडूची लक्ष्मीची मूर्ती असेल तर ती पण घेतली तरी चालेल किंवा फोटो सुद्धा चालेल. त्यानंतर श्रीयंत्र घ्यायचं आहे. तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर ते घ्या किंवा तुमच्याकडे जर छोटी लक्ष्मीची मूर्ती असेल तर ती पण घेतली तरी पण चालेल किंवा दोन्ही पण नसेल तर सुपारी घेतली तरी पण चालेल. त्याचबरोबर देवघरातील गणपतीची मूर्ती देखील घ्यायची आहे. गणपतीची मूर्ती तुमच्याकडे नसेल तर सुपारी पण घेऊ शकता. त्यानंतर 2 सुपाऱ्या घ्यायच्या आहेत. एक कुबेराचे प्रतीक म्हणून आणि एक सर्व देवांची सुपारी घ्यायची आहे. तुमच्याकडे कुबेराची मूर्ती असेल तर मग ती घ्या. सुपारी नाही घेतली तरी पण चालेल आणि एक सर्व देवांची सुपारी घ्यायची आहे. कमळगट्ट्याची माळ श्रीयंत्रावरती ठेवण्यासाठी घ्यायची आहे आणि तुमच्याकडे कवड्या असतील तर त्या देखील घ्यायच्या आहे. कवड्या माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे त्यामुळे तुमच्याकडे असेल तर तुम्ही घ्या. त्याचबरोबर अगरबत्ती, धूप, चंदन, माचीस, कापूर आणि अत्तर हे सुद्धा घ्यायचं आहे. त्याचबरोबर या पूजेमध्ये सर्वात महत्त्वाची लागणारी वस्तू म्हणजे केरसुणी. तर या दिवशी केरसुणीची पूजा करायचीच आहे. अनेक जण म्हणतात मोठा झाडू असेल तर तो चालेल का? पण नाही, या दिवशी केरसुणीचीच पूजा करायची आहे. मग ती तुमच्याकडे किती पण छोटी असली तरी पण चालेल, पण केरसुणीचीच पूजा करा. तसेच एक स्वच्छ पाण्याने भरलेला कलश देखील घ्यायचा आहे. त्यावरती ओल्या गंधाने स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. त्याचबरोबर एक लक्ष्मीपूजनाचा पुडा बाजारामध्ये या दिवशी सहज मिळतो. यामध्ये साडीच्या लाह्या, बत्तासे, हळदी-कुंकू, विड्याचं सर्व साहित्य, धने असं सर्व साहित्य छोट्या छोट्या प्रमाणात का होईना असतं. तुम्हाला हे सर्व सेपरेट गोळा करणं शक्य नसेल तर मग तसा पुडा फक्त 15 ते 20 रुपयांना बाजारात मिळतो, तोही तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर कलशावरती ठेवण्यासाठी एक श्रीफळ घ्यायचं आहे. जर तुम्ही धनत्रयोदशीची पूजा केली असेल आणि त्या कलशावरचा नारळ इथे वापरला तरी पण चालेल. त्याचबरोबर आपल्याला काही तांदूळ घ्यायचे आहेत. तसेच या पूजेमध्ये धान्याची देखील पूजा करायची असते. त्यामुळे एका वाटीमध्ये थोडेसे धने अवश्य ठेवावे. माता लक्ष्मीचा फोटोवरती किंवा मूर्तीवरती ठेवण्यासाठी चुनरी घ्यायची आहे. वस्त्रमाळा घ्यायची आहे. तसेच कलशामध्ये टाकण्यासाठी एक सुपारी आणि एक नाणं सुद्धा घ्यायचं आहे. हळदी कुंकू घ्यायचं आहे. तसेच 5 सुगडं घ्यायचे आहेत. त्यात बतासे, लाह्या, नाणी आणि बाकीच्या 2 मध्ये धान्य भरून घ्यायचं आहे. सजवलेले सुगड तुम्हाला दिवाळीच्या दिवसांमध्ये बाजारामध्ये सहज मिळतील. धान्याने भरलेली बोळकी घ्यायची आहे. कोणी 5 घेतं, कोणी 7 घेतं. तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार घेऊ शकता. तसेच अभिषेक घालण्यासाठी स्वच्छ पाणी आणि पंचामृत घ्यायचं आहे. त्याचबरोबर या पूजेमध्ये काही सजावटीसाठी दिवे ठेवायचे असतील तर ते देखील तेलवाती घालून तयार करून घ्यायचे आहे. तसेच 2 समई देखील तेलवाती घालून घ्यायचे आहेत. लक्ष्मीपूजनात समईचा देखील एक मान असतो त्यामुळे या दिवशी समई सुद्धा प्रज्वलित करायची आहे. घंटी घ्यायची आहे, रांगोळी घ्यायची आहे. तसेच आपण या दिवशी धनाची देखील पूजा करतो तर काही पैसे घ्यायचे आहेत. त्याचबरोबर बरेच जण पासबुक, एटीएम कार्ड, हिशोबाची डायरी याची देखील पूजा करतात. तुमच्याकडे ज्याची पूजा केली जाते त्या वस्तू तुम्ही नक्कीच घ्या. त्याबरोबर या दिवशी सोन्याची देखील पूजा केली जाते. त्यामुळे तुमच्याकडे जेवढं सोनं आहे त्याची या दिवशी पूजा अवश्य करा. तसेच नैवेद्यासाठी लाडू घ्यायचे आहेत. पण दिवाळीच्या दिवसांमध्ये लक्ष्मीपूजनापर्यंत आपल्या घरामध्ये जो कोणता फराळ बनलेला असेल त्या फराळांचा नैवेद्य आपण लक्ष्मीपूजनात दाखवावा. तर जेवढे बनले असतील तेवढे फराळाचे पदार्थ आणि मिठाईचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता. तसेच कोणतीही 5 फळं किंवा 5 प्रकारची फळं सुद्धा घ्यायची आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला काही विड्याची पानं, आंब्याचा डहाळ किंवा नसेल तर मग सगळी विड्याची पानं घेऊ शकता. लक्ष्मी मातेसाठी हार आणि काही फुलं घ्यायची आहे. तर जवळपास एवढं साहित्य लक्ष्मीपूजनासाठी पूजन करण्यासाठी घ्यायचं आहे. या दिवशी सर्वजण आपापल्या इच्छेने लक्ष्मीपूजन करत असतात. तर तुम्ही सुद्धा लक्ष्मीपूजन करण्यासाठी या साहित्यांपैकी जेवढं शक्य असेल तेवढं साहित्य नक्कीच घ्या. कारण ही पूजा आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी करत असतो. लक्ष्मी म्हणजेच केवळ पैसा अडका नसून सोने, नाणे, संपत्ती, संतती, धन, धान्य, गुरे, वासरे या सर्वांना लक्ष्मी समजलं जातं. लक्ष्मी ही धनाची देवता तर आहेच, पण धान्य देवता सुद्धा आहे. त्यामुळे सुद्धा आपण या दिवशी धान्याची देखील पूजा करतो. त्यामुळे आपल्याला दिवाळीतील ही लक्ष्मीपूजा अगदी मनोभावे आपल्याला यथाशक्ती ही सर्व पूजा करायची आहे. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लक्ष्मीपूजनासाठी कोणकोणतं साहित्य लागणार आहे हे सांगितलं आहे. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.